हाय फ्रेंड्स, चला तर खूप कडक ऊन आहे आणि त्यात काहीतरी असं थंड प्यावंसं वाटतंय. मग आज मी केले आहे मसाला ताक. अगदी लग्नाच्या पंक्तीतही हे मसाला ताक भेटतो असाच. तुम्ही घरी करू शकता. सेम अशी चव येते ह्याच्यासाठी. आता इकडे काय केलेले आहे, थोडे मी भाजून घेतलेले जिरे ह्याला कुटून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा मसाला किंवा जिरेपूड वगैरे तुम्ही बनवून ठेवू शकता आणि लागेल तसे वापरू शकता. आता इकडे मी माझे जिरे कुटून झालेले आहेत, त्याला मी दहीमध्ये मिक्स करते. आता अजून एक मसाला बनवायचा आहे. त्यासाठी मी हिरवी मिरची घेतलेली आहे. मी एकच घेतली आहे मिरची. तर तुम्हाला थोडं तिखट हवं असेल तर तुम्ही अजून एक मिरची ॲड करू शकता. त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि माझ्या गार्डनमधली मी पुदिन्याची पानं घेतलेली आहे. ती गार्डनमध्ये असल्यामुळे एकदम लहान लहान आहेत पुदिन्याची पानं. ह्यालाही मी चांगली कुटून घेतलेली आहे. आपल्याला एकदम बारीक अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे नाहीतर ते दाताखाली आल्यावर चांगले वाटत नाही. मस्तपैकी अशी आता माझी पेस्ट करून झालेली आहे. मी ह्यालासुद्धा दह्यामध्ये मिक्स करते. आता ह्यामध्ये मी थोडं मीठ, काळं मीठ, थोडी साखर घालून त्यालाही चांगले घुसळून घेतलेले आहेत. आता हे मी 2 माणसासाठी ताक करत आहे. त्यामुळे मी एक कप दही घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी थोडी 1-2 कप पाणी टाकलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला जर घट्ट नको असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणीसुद्धा वाढू शकता. आणि मला तर थोडेसे घट्टसरही ताक आवडते म्हणून मी ह्याला थोडे घट्ट ठेवलेले आहे. ह्याला आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. यामध्ये साखर आणि मीठ पूर्णपणे विरघळायला पाहिजे म्हणून रवीच्या साहाय्याने ह्याला मी चांगले मिक्स करून घेतलेले आहे. आता मला लगेच प्यायचे होते, त्यामुळे ह्यामध्ये मी बर्फाचे खडे आणि थंड पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडा वेळ बनवून ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा हवे असेल तेव्हा तुम्ही पिऊ शकता हे ताक. अगदी झटपट आणि 5 मिनिटात हे आपले मसाला ताक बनून तयार होते. अगदी मन तृप्त होते उन्हाळ्यात हे पेय पिल्यानंतर. ह्याला आपली सॉफ्ट ड्रिंकची तर बिलकुल तोड नाही. तुम्ही करून पाहाच. आता ह्याला मी सर्व केले आहे. सर्व करताना तुम्ही त्यावर थोडीशी कोथिंबीरही बारीक चिरून टाकू शकता किंवा तुम्ही असेच तुम्ही सर्व करू शकता. मी इकडे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्याला सर्व केलेले आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.